चला आज मी तुम्हाला मुगाच्या डाळीचं वरण बनवून दाखवणार आहे. तर रेसिपीला सुरुवात करूया. आणि बऱ्याच दिवसापासून माझे व्हिडिओ आले नाहीत, कारण का की माझी सासूबाई पण 90 वर्षाच्या आहेत, त्या पण आजारी होत्या, मी पण थोडी आजारीच होते, त्याच्यामुळे व्हिडिओ नाही टाकलेले. पण आता रोज व्हिडिओ येतील, तर व्हिडिओ नक्की बघा. तुम्ही छान छान कमेंट करता, त्या कमेंट वाचून बरं वाटतं. तर असाच सपोर्ट करत राहा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक केलं, सबस्क्राईब नसेल केलेलं तर सबस्क्राईब करून घ्या. चला रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी. तर बघा, इथं मी ही मुगाची डाळ घेतली, 1 वाटी डाळ आहे. या डाळीला चांगलं स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं. डाळ 4 पाण्याने तरी चांगली स्वच्छ चोळून धुवून घ्यायची. ज्याच्यावर काही धूळ माती असते ते सगळं निघून जाते, पावडर लावलेली असते ती पण. अशी मी 4 पाण्याने ही डाळ धुवून घेते. तर बघा, ही डाळ मी चांगली स्वच्छ 4 पाण्याने धुवून घेतली. आणि ज्या वाटीने डाळ घेतली त्या वाटीने 4 वाट्याला पाणी टाकणार आहे, कारण ही मुगाची डाळ आहे, मुगाच्या डाळीला पाणी थोडं जास्त लागतं. ही 4 वाट्या पाणी टाकले आणि ह्याला झाकण लावून फक्त ह्याची एकच शिट्टी करून घ्यायची आणि बारीक गॅसवर 2 ते 3 मिनटं ठेवायचं. मुगाची डाळ लवकर शिजती. जास्त वेळ जर ठेवली तर खूप गाळ होती, त्याच्यामुळे जास्त वेळ नाही ठेवायची. एक शिट्टी झाली की 2-3 मिनटं झाले की गॅस बंद करायचा. तर बघा, आता कुकर गॅसवर ठेवला आहे, ह्याला एक शिट्टी करून घेते. तर बघा, कुकर आता थंड झाला आहे, काढून बघते डाळ शिजली का. तर ही बघा, एक शिट्टीतच एवढी मस्त मऊ डाळ शिजली. आता याच्यात मी कोमट पाणी केलेलं आहे, ते कोमट पाणी टाकते. आणि याला चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं. पातेलं तापायला ठेवलंय बघा. आता याच्यात तेल टाकते. तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. इथं लसूण घेतलाय बघा मी, 7-8 पाकळ्या आहेत लसणाच्या, त्या कुटून घेतल्यात. आणि या हिरव्या मिरच्या आहेत, तर ह्या मिरच्या अशा मधून चिरून घेतल्यात. आणि एक टमाटर आहे आणि थोडासा कढीपत्ता आहे. आता तेल तापले तर आधी मोहरी टाकून घ्यायची. मोहरी तडतडली की लसूण टाकायचा, कढीपत्ता, हिरवी मिरची, जिरं टाकले आणि हा थोडा हिंग. त्याला चांगलं गॅस बारीक केलेलं आहे. मोठा गॅस असला तर करपून जातं, याला बारीक गॅसवर भाजून घ्यायचं. ह्या पद्धतीने केलं ना वरण खायला खूप छान लागतं. आणि तुरीच्या डाळीपेक्षा मुगाची डाळ खायला जरा पचायला पण हलकी असते. तुरीच्या डाळीने ॲसिडिटी होती, तर सारखं खाल्ल्यापेक्षा कधी मुगाच्या डाळीचं पण वरण खायचं. तर बघा, लसूण आणि मिरची छान भाजली. आता त्याच्यात एक टमाटे आहे, ते टमाटे टाकते. चवीपुरतं मीठ टाकायचं, म्हणजे टमाटर पण लगेच शिजतं. अर्धा चमचा हळद टाकली. त्याला मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर टाकते याच्यात. त्याला थोडं टमाटर अजून मऊ होऊ द्यायचं थोडंसं. भाजलंय बघा चांगलं. आता टमाटर पण मस्त शिजलं याच्यात मऊ. आता आपण शिजवलेली डाळ टाकायची याच्यात. घट्ट पातळ तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. पाणी टाकायचं असेल तर थोडंसं कोमट करून याच्यात पाणी टाकायचं.
मी थोडं कुकर विसरून पाणी टाकते अजून. बघा थोडं पाणी टाकते. याला चांगली एक उकळी काढून घ्यायची. थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची. तर बघा छान उकळी आली आता वरणाला. आणि तुमची मुलं जर लहान असतील तर मिरची नाही टाकली तरी पण चालतं, पण मिरची टाकली तर कसं वरण जरा चवीला छान लागतं. आता हे झालं आहे वरण. गॅस बंद करून घेते. आणि कशी वाटली माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.